दिसतोय काय तुम्हाला वाटतंय की नेहमी पण मला माझ्या कोल्हापूरबद्दल मला अभिमान आहे. मी कोल्हापूरचा नागरिक आहे. आता हे बघितले की महापालिका कचरा प्रक्रिया लाखो रुपयेचा घोटाळा लूट म्हणजे काय सगळ्यात जाईल त्यात तुला घोटाळं टक्केवारी लूट त्याच्याशिवाय काय नाहीच आहे. समाधानी नावाचा माणूसच नाही आहे. शाहू महाराजांचं नाव घ्यायचं शाहू महाराज समाधानी होते. काय चाललंय इथे कसा विकास व्हायचा तू सांग. आता ब्ल्यू लाईन हे वाच ब्ल्यू लाईन खाली इथे ब्ल्यू लाईनमध्ये पण घोटाळा म्हणजे जिची सत्ता आहे त्याला सॉफ्ट करणार ज्या गरिबांच्या वाट्याच्या आता रस्त्या नॅशनल हायवे चालल्यात तोंडोबवून कराव्या चालल्यात. म्हणजे कुठल्या गोष्टीत हेरिटेज पण त्याच्या खऱ्या बिल्डिंग राहिल्या बोंबाल्या बाजूला तिसऱ्याच्या द्वेषापोटी केलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांच्या ईडी चौकीच्या लावायला पाहिजे. हिनी जे करतात की नाही ब्ल्यू लाईन रेड झोन तुला सांगतो ह्या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या चौकशा करायला पाहिजेत. हिनी खरोखर कोल्हापूरच्या विकासासाठी केले काय द्वेषापोटी केले सरळ सरळ दिसते. आणि कोण मोठमोठे अधिकारी आहेत कोण नेते आहेत प्रतिक्रिया त्यांना कशी सॉफ्ट कॉर्नर सोडली आहे आणि दुसरा कसा तिकडे सरक हाय दिले म्हणून असा विकास होत नाही रे. माझ्या म्हणण्याचा विकास करताना का नाही सरसकट सगळ्यांचा घ्या ना अभिमानानं आम्ही पण आमचं द्यायला करीन. पण काय होते तोंड बघून कारवाया करताना सगळ्या गोष्टी आता अतिक्रममध्ये बघत नाही तोंड बघून कारवाया असतात. सरतकडे एकसारखी करतात का सांग दिल्या कशाला मग बसता कशाला त्या खुर्चीवर आणि शासन काय कमी पगार देते काय बरोबर यांच्या चौकीला म्हणून चीड द्या. मग कसा कोल्हापूरपासून सुंदर होईल कसा माझ्या कोल्हापूरचा विकास होईल. दाखवायचा वेगळा आणि खायचं दाट वेगळं झालं. कुठली गोष्ट सरळ आहे सांग की नाही. आज तुला सांगतो ना हेरिटेज नावावर काय तिसरं चालू आहे नाही त्यांची घरे नाही खरोखर आहे त्यांचं राहिले. रस्ता रुंदी करताना तोंड बघून कारवाया बघतीच नवं कसं चाललंय कोल्हापुरात. माणसं बोलत नाहीत दम नाही असल्यावानी झालेली असते. चुकती तिथं चुकते म्हणायला पाहिजे का नको. आता हे कचऱ्यात पण त्यात पण घोटाळा लाखो रुपयाची लूट. मग कसं होईल तू सांग. टक्केवारी ढपले तुला सांगतो घोटाळं याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि सरळ पेपरला येते तरी पण लाजायचे नाही. कुठ्याचा एक विषय काढायचा तो विषय बोंबाला तिसरा. आता तुला सर्किट बेंचचं सुप्रीम कोर्टाचं हे निर्देशिका आहेत. मी 2004ला स्टँडिंग चेअरमन असताना मी विचारलेलं 300 किलोमीटर अंतरावर असेल तरच हायकोर्टची परमिशन मिळते बरोबर आहे. कोल्हापूर आपलं बसतंय तिने कुणी तर पुण्यात जाऊन खो गाठला कुठल्या तर नेत्यानं आणि काहीतरी मोठ्या प्रतिष्ठिकेने की पुण्यात 150 किलोमीटर बसते त्या बेसवऱ्याने काढता येते का नाही. इथं तोंडावेक बोलतात आणि माघारी एक बोलतात. इथं पण 2-3 गट आहे त्यांचे आज. मी तुला ओपन बोलतोय मी तुला. मग कसं होईल सांगा आपल्यातच भांडण असेल तर घर कसं सुधरेल. तुला सांगतो दाखवायचे काय करा तर थडथडीत विरोध करा. आता विजय सरदार बोलला थडथडीत वाईट माझ्या म्हणण्यात येतो का मी चांगल्यासाठीच बोलत असते. कोल्हापूर सुंदर करायचं तर सगळ्यांनी साथ दिली पाहिजे मनापासून दिली पाहिजे. स्वतःचं माझं घर जायचं असलं तर पहिलं दिलं पाहिजे. माझं रान जायचं असतं माझा प्लॉट जायचा असलं तर नियमात असेल तर घ्या हे मनाची हिंमत पाहिजे. बरोबर माझं बाजूला काढा आणि दुसऱ्यावर काढा ही जी वृत्ती आहे ही सगळ्यात वाईट आहे. हे माझं म्हणणं जय महाराष्ट्र.